आता थंडीचे दिवस खूप प्रकारच्या भाज्या बाजारात येतात. ज्यावेळेला आपण बाजारात जातो किंवा भाजी मंडईत जातो, त्यावेळेला हरभऱ्याच्या म्हणजे ओल्या हरभऱ्याच्या पेंड्या तर तिथे असतातच, पण त्याबरोबर त्याच्या शेजारी हरभऱ्याच्या पानांची सुद्धा ढीगच्या ढीग असतात. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की याची भाजी कशी करावी, हरभऱ्याच्या कोळ्या पाल्याची भाजी कशी करायची, आणि ती सुद्धा लोखंडाच्या तव्यावर बरं का. ती बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया. येत आहे ना. आता ही आपण हिरव्या हरभऱ्यांच्या पानांची भाजी करतोय. ही आज मला इथे बाजारात मिळाली म्हणून मुद्दाम तुम्हाला दाखवायला आणली. गावाकडनं ज्या वेळेला ही भाजी तोडतात शेतामध्ये, तर त्यावेळेला फक्त हे जे शेंडे शेंडे असतात ना, हेच असे तोडले जातात बरं का. त्यामुळे ती फारशी निवडावी लागत नाही. पण आता ही आपण इथनं विकत आणली, त्यामुळे ही आपल्याला निवडावी लागेल. आणि मुख्य म्हणजे ही भाजी कधी धुवत नाहीत, कारण ह्याला एक आंबटसर अशी चव असते. धुतल्यावर तो आंबटसरपणा जो असतो किंवा आंबटपणा असतो तो निघून जातो. त्यामुळे गावाकडे ही भाजी कधी धुतली जात नाही. पण आपण ही बाजारातनं आणली, त्यामुळे आपण धुवून घेतली तरीसुद्धा चालू शकेल. फक्त तो जो एक चव ती जी असते ती कदाचित थोडीशी कमी होईल. बाजारातनं ही भाजी आणली की नाही की असं एक कापड टाकतात आणि त्याच्यावर ही भाजी अशी आपटतात. कारण ह्याच्यामध्ये समजा जर अळी कीड काही असेल तर ती निघून जाते. त्यामुळे ही भाजी सगळी छान अशी आपटून घेतात बरं का. आहे की नाही. किती छान पद्धत आहे की नाही. गावाकडचं मी बघितलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. तुम्ही कधी आणली तरी अशी आपटून घ्या. म्हणजे आता ह्याच्यात काही नाही आहे आपल्या ह्याच्यात, पण काही असेल समजा तर इथे पडलेलं आपल्याला दिसतं. आता ही जी भाजी ही आपल्याला निवडावी लागेल. निवडावी लागेल म्हणजे ह्याची जी पानं आहेत की नाही, ही आपण काढून घ्यायची. आणि हरभऱ्याला फुलं यायची असतात तोपर्यंतच ही भाजी काढावी लागते बरं का. नंतर मात्र ती भाजी काढली जात नाही. हे पहे असे छान कोवळे भाग असतात ना, एवढीच ही भाजी अशी गावाकडे खुडून घेतली जाते. अशी आता ही भाजी आपण सगळी खुडून घेऊयात आणि त्याची भाजी करूयात. आता आपण लोखंडाचा खोल तवा घेतला आहे बरं का. हा परतून ज्या वेळेला भाजी करायची असेल ना, त्यावेळेला हमखास मी हा तवा वापरते. याच्यात आपण तेल घालून घेऊयात. लोखंडाची भांडी कशी घरात जपायची किंवा कशी त्याची काळजी घ्यायची यावर एक व्हिडिओ केला आहे, तो तुम्ही नक्की बघा बरं का. त्याच्यात आपण मोहरी घातली आहे. मोहरी तडतडायला लागली, आपण गॅस लहान केला आणि त्याच्यात चांगले 2 चमचे भरून लसूण बारीक करून घातला आहे बरं का. ही भाजी ना चुलीवर केली ना तर इतकी सुंदर लागते. आपण कधी तांबोळ्याला गेलो ना की अशी भाजी करूयात. आपल्या वंदना किंवा चंद्रकलेला नक्की सांगूयात. तिथे तर अगदी शेतावरची अशी भाजी तोडून आणायची आणि छान भाजी करायची. आता आपला लसूण लालसर झाला, त्याच्यात ही भाजी आपण घालून घेऊ. आता एकदा खालचा लसूण आपण वर करून घेऊयात, म्हणजे काय होईल, आपला लसूण लाल होणार नाही. त्याच्यात तिखटपणाकरता आपण मिरच्या ठेचून घेतल्या आहेत बरं का आत्ता. तर आपण त्याच्याकरता ही भाजी मी बाजूला केली. एखाद्या वेळेला असं होतं लसणाबरोबर टाकलं असतं तरी चाललं असतं, पण खाट खूप उडला असता म्हणून मी नंतर टाकते. थोडंसं आपण तेल घालूया. त्याच्यामध्ये हा मिरचीचा ठेचा घालून घ्या. जास्त नाही आहे कारण तिखट आहे बरं का ही मिरची, त्यामुळे अगदी थोडा घालून हा आपण परतून घेऊयात. असं केल्याने काय होतं की मिरचीचा खाट उडत नाही. मिरचीचा थोडा रंग बदलायला लागली त्याच्यावर ही भाजी घालून ही वरखाली आपण करून घ्यायची. आता याच्यावर आपण मीठ घालून घेऊयात. अगदी किंचित हळद बरं का. त्याच्यावर आता आपण पाण्याचा शिपका घालून घेऊयात. गॅस लहान करून आपण त्याच्यावर झाकण ठेवलं म्हणजे आपला मिरचीचा खाट येणार नाही. भाजी आपली शिजत आली. त्याच्यावर हा भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट आपण खलबत्त्यात कुटून घेतला आहे बरं का, तो आपण ह्याच्यामध्ये घालूयात. बारीक दाण्याचा कूट टाकला तरीसुद्धा चांगला लागतो, परंतु असा जाडसर असेल ना तर जास्त चांगलं लागतं. या भाजीमध्ये आपण डाळीचं पीठ लावू शकतो किंवा हुलग्याचं पीठ आपण करतो की नाही, त्याचं जाड रवा असेल तर तो म्हणजे जाड पीठ वरचं असेल ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो. आता हे आपण हलवून घेऊयात आणि परत एकदा त्याला वाफ व्हायला ठेवून देऊयात. एखादा शिपका पाण्याचा लागेल असं वाटतंय बरं का मला. आता एवढ्या वाफेवर आपली भाजी शिजली जाईल. मस्त हरभऱ्यांच्या कोवळ्या पानाची आपली भाजी तयार झाली. अशी भाजी जर चुलीवर तांबोळ्याला केली ना, ताजी ताजी भाजी खोडून आणून, अप्रतिम लागते. पण आपल्याला काही काहीला दुधाची तहान ताकावर भागवावीच लागते, हो की नाही. त्यामुळे आपल्यासारख्या शहरातल्या मंडळींना अशी जर बाजारात कधी मिळाली तर अशी भाजी एकदा आणून नक्की करून बघा.
अनेक पदार्थ होतात, पण त्यातली ही जी भाजीचा प्रकार आहे ना, हा मला अतिशय आवडतो. तुम्हालाही नक्की आवडेल आणि तुमच्या घरच्या मंडळींनासुद्धा नक्की आवडेल याची मला खात्री आहे. अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या मित्रमंडळींनासुद्धा आपले व्हिडिओ शेअर करा. आणि मुख्य म्हणजे आपली संस्कृती बाय अनुराधा हे चॅनलसुद्धा बघायला विसरू नका बरं का. त्याच्यातही खूप माहिती दिली आहे. नक्की बघा. धन्यवाद.